नमस्कार तुम्हा सर्वांना. तर मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझा एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून मी स्वागत करते. तर आता सकाळी-सकाळी ना मी अंघोळ करून आले होते आणि मग लगेच मी थोडं सिंदूर भरलं आणि लिपस्टिक पण लावली होती. आणि वेणी वगैरे म्हटलं आता काय होणार नाही, कारण सकाळी कसं गडबड असते मागे. म्हटलं चला असेच मी केस मग सोडले आणि म्हटलं असंच आहे ना, याला गोल-गोल करून वर बांधून घ्यावं म्हटलं. आणि लगेच हात वगैरे धुतले आणि म्हटलं चला आता किचनमध्ये जाऊया. तर इथे मी ना परात म्हणजे कोपर परात जे आहे ना ते घेतलेलं आहे आणि कणिक इथे मी भिजून घेतलं होतं पोळ्या करण्यासाठी. आणि आज मी बनवणार होते पनीरची भाजी. पनीर मटर पनीरची भाजी बनवणार होते मी आज. तर त्यासाठी मी पावभर पनीर आणलं होतं आणि 2 कांदे, 2 टमाटे आणि लसूण, थोडंसं अद्रक हे मी यासाठी वापरलं होतं. लसूण मी ना पहिलेच करून ठेवलेला होता. आणि आता टमाटे इथे ना मी असे थोडे मोठे-मोठे कापून घेतले. त्यानंतर कांदा पण इथे मोठा-मोठा कापून घेतला आणि मग पनीर घेतलं कापायसाठी. ते पण कापून घेतलं आणि इथे गॅसवर कढई ठेवली मी. कढईमध्ये टाकलं तेल आणि तेलामध्ये ना पहिले मी हे पनीर जे आहे ना ते थोडंसं लाल-लाल थोडं म्हणजे जास्त नाही लाल केलं होतं. थोडं फार असं लाल भाजून घेतलं होतं मस्तपैकी आणि त्याला मस्त असं चमच्याने परतून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी आता कांदा घातला होता. तोही थोडासा असा लालसर भाजून घेतला होता आणि तो थोडा वेळ त्याला शिजू दिलं. मग लगेच त्यामध्ये मी ते टमाटर टाकले होते. टमाटरही टाकल्याच्यानंतर 2 मिनिटानंतर मी लगेच यामध्ये लसूण आणि हे पण टाकलं होतं अद्रक आणि थोडंसं सोबत मी मीठ टाकलं होतं, की ज्याने म्हणजे थोडंसं लवकर ते शिजून जाईल म्हणून. आणि हे बघा मी हे सर्व प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थोडं थंड झालं की याला आणि असं छानपैकी मग थंड झालं की मिक्सरमध्ये मी असं सर्व मस्त बारीक करून काढून घेतलं होतं. आणि आता याच कढईमध्ये मी टाकलं होतं तेल. तेल टाकल्याच्यानंतर त्यामध्ये थोडी लवंग, इलायची, जिरं, मोहरी टाकून घेतलं होतं. आणि हे लाल वाळलेली मिरची असते ना, लाल सुकलेली मिरची, इलायची ते टाकलं होतं. हे ना कढई अशी थोडी काळी झालेली होती बरं इथे. ते मी भाजून घेतला होता मसाला म्हणून. मग लगेच हा मसाला टाकून घेतला यामध्ये आणि याला ना 5-10 मिनिटं असं होऊ द्यायचं आणि मग तो जे एक पॅक येतं ना मसाल्याचं, मटर पनीर मसाला म्हटलं की असं मिळून जाते. आणि मग यामध्ये मी असे मटर टाकले होते मसाल्यामध्येच आणि या मसाल्यामध्ये थोडंसं दूध टाकलं होतं मी आणि ना थोडंसं जाड-जाड पेस्ट करून घेतलं होतं मी त्याचं असं मस्तपैकी. आणि मग लाल मिरची, थोडी हळदी, थोडा काळा मसाला, थोडा एव्हरेस्ट मसाला हे सर्व टाकून मी मस्तपैकी तो मसालाही जो दूध टाकून मी ठेवला होता तोही टाकला. आणि लगेच हा मसाला झाला की यामध्ये मी पनीरचे तुकडे होते ना ते टाकून दिले. आणि हा माझा छोटा इथं डॉन बसलेला होता. आणि इकडे माझी भाजी शिजली होती. मग लगेच मी आता पोळ्या घेतल्या होत्या बनवायसाठी आणि पोळी पण बनवली. ही बघा माझी भाजी अशी दिसत होती. खूप टेस्टी बनली होती बरं. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि मी यांच्यासाठी ना ताट इथे वाढून ठेवत होती. यामध्ये मी थोडी मलाई पण टाकली होती वरतून. दुधावरची साय असते ना ती. आणि माझ्या मोठ्या मुलाला मी इथे टेस्ट करण्यासाठी दिली होती. त्याला खूप आवडते पनीरची भाजी आणि तो बोलला, "एकदम टेस्टी बनली म्हणे मम्मी भाजी." आणि त्यानंतर मी चला म्हटलं थोडंसं आता बेडरूम वगैरे आवरून घ्यावं. बेडरूममधल्या बेडवरची चादर वगैरे मी अशी व्यवस्थित करून घेतली. आणि झाडू लगेच हातोहात म्हटलं चला झाडू पण काढून घ्या म्हटलं आता. हं. खूप असा माझ्या मुलं खूप असा धिंगाणा करून ठेवतात घरामध्ये. असा चांगलाच कचरा निघतो बरं आमच्या इथे पण. तुमच्या इथे तशीच करत असतील मुलं तर मला कमेंटमध्ये सांगशाल हं. मग आता सर्व रूम वगैरे मी अशी स्वच्छ मस्त अशी स्वच्छ करून घेतली.
त्यानंतर लगेच हॉल, किचन हे सर्व मी झाडून घेतले होते. आणि माझे मिस्टर आहे ना, ते माझा व्हिडिओ शूट करत होते बरं कॅमेराने. आणि हे सर्व मग मी कचरा इथे गोळा केला होता आणि मी लगेच इकडे आली, तर इकडे बघा हा असा कपड्यांचा माझा पसारा पडलेला होता. कपडे म्हणजे हे वाळवलेले कपडे आहे. ते याच्या घड्या करायच्या होत्या. म्हटलं पहिले आता झाडझूड करून घ्या म्हटलं एकदा आणि नंतर आता मस्त कपड्यांची घड्या करून घ्या. हा बस हा माझा मुलगा, मी जिथे गेली ना तिथे माझ्या मागे मागे येतच असतो. ही रूम आता मी मस्तपैकी अशी झाडून घेतली. टेडी बिअर आहे आमचा. हा बघा कचरा आणि धूळ पण अशी खूपच धूळ येते बरं आमच्या घरामध्ये, कारण इकडे ना कसं मोकळं वातावरण आहे ना, तर त्यामध्ये कसं हवा खूप आहे आमच्याकडे जास्त. तर हवेमध्ये ना धूळ अशी येतेच घरामध्ये आमच्या. म्हणजे झाडून वगैरे काढलं त्यामध्ये ना धूळ निघतेच. आणि हे बघा हे आमच्या ना रूम, किचन वगैरे जे आहे ना, त्यामध्ये ना असे नावं लिहिलेले आहे. तर आम्ही बद्रीनाथ नाव दिलेलं आहे. मी माझे बेडरूम आहे त्याला श्री रामेश्वरम नाव दिलेलं आहे. कडचीला श्री जगन्नाथपुरी नाव दिलेलं आहे. तसे 4 जे आमचं हॉल आहे ना, त्याला श्री द्वारकाधाम नाव दिलेलं आहे. किचनला धामाचे आम्ही 4 नाव आमच्या घरामधल्या रूम, किचन, हॉल यांना दिलेले आहेत. तर हे बघा. आणि इकडे टी चालू होती. माझ्या माझा मोठा मुलगा आहे ना, तो टी पण पाहत होता. हॉल झालं की लगेच किचनही मी पुसून घेतलं मस्त असं. किचन ओटा वगैरे असा साफ करायचा माझा राहिलेलाच होता. म्हटलं पहिले चला झाडू फरशी वगैरे करून घ्यावं म्हटलं. मग त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घ्यावं. कपडे वगैरे झाले होते माझे. बघा कसा मधामधात करतो हा. आणि मग पोछा वगैरे झाडून वगैरे झालं. त्यानंतर मग मी मलाई तापवली होती इथे. दुधावरची साय जमा करून ना मी त्याच्यापासून ना तूप तयार करते घेतली होती मी. आणि हे बघा आता संध्याकाळी यांची अशी मस्ती चालू होती त्याच्या पप्पासोबत. त्याचे पप्पा असे त्यांना ना भीती घालत होते. तो ऐकत नव्हते ना दोन्ही जण, म्हणून मजाक मस्ती चालू होती बरं त्यांची. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या. बाय सर्वांना.